तर नमस्कार मंडळी. आजच्या वातावरणाने दिवसाच्या नियोजनाची वाट लावली. आज आपल्याला आंब्याचं साठण घालायचं होतं, आंबे काढायचे होते. आंबे काढून आलो आहे, पण जे मेन गोष्ट होती जी मला व्हिडिओ थ्रू तुम्हाला दाखवायची होती, व्हिडिओतून दाखवायचं होतं, ते म्हणजे आंब्याचं साठण. आणि ते करता नाही आलं कारण रात्री पाऊस पडला. आणि रात्री पाऊस पडल्यामुळे आत्ता पण मळभ आहे, ऊन नाही. आणि साठणसाठी मेन लागतं ऊन. बाकी गोष्टी सगळ्या करू शकतो. आपल्याकडे आंबे आहेत, मिक्सर आहे, मिक्सरने ते हे करून घ्यायचं पूर्ण, म्हणजे काय म्हणतात त्याची ग्रेव्ही करून घ्यायची, ग्रेव्ही टाईप. त्यानंतर ते गॅसवरती गरम करून आणि मग तिथून पुढे सगळी प्रक्रिया करायची आपल्याला. पण त्या गोष्टी नाही करता येतात. ह्या सगळ्या गोष्टी करू आपण, पण त्यानंतरची जी प्रोसेस आहे त्यासाठी जे मेन गोष्ट लागणार आहे ते म्हणजे दुपारचं ऊन, आणि तेच नाही आहे. त्यामुळे आजचं नियोजन सकाळपासूनच बिघडलं आहे. त्यामुळे मी असा व्हिडिओ करण्याचं काय मनावरती घेतलं नाही, पण म्हटलं आत्ता या गोष्टीची अपडेट देऊ तुम्हाला. सो असं आहे आजचा दिवसाचं नियोजन. अजून मध्ये मध्ये कामं आहेत, बघू. आत्ता जेवण झालं आहे मित्रांनो. जेवताना सुद्धा वेगळे आंबे खाल्ले, पण पोट नाही भरलं. आणि माझं असंच असतं दुपारच्या जेवणात सुद्धा आणि रात्रीच्या जेवणात सुद्धा असंच असतं. आणि झोपण्याआधी एक्स्ट्रा 2 आंबे खातो. तर हे असं असतं. आणि आता तर तुम्ही बघितलं तसं घरामध्ये आंबे किती पडलेत. ॲक्च्युली हे अर्धे मुंबईला दिलेत आणि जे राहिले होते ते काढून आणलेत आणि ते सगळे पिकलेत. तर आता बघू, जूनपर्यंत राहणार नाही. हा मे महिनाच आंबा संपून जाईल आपला. ठीक आहे, चलो. दुपारच्या छोट्याशा झोपेनंतर आपण आता चाललो आहे फणस काढायला काकांच्या घरी. काकांच्या घरी जवळपास एक 4-5 फणस आहेत आणि काका मुंबईला गेलेत. ते फणस अशीच आहेत, तर आपण आता ते फणस काढायला चाललो आहे. एक फणस मागे आहे, बाकी 3 पुढे आहेत. कुठचा काढायचा तो बघूया. हे पण घर बंद आहे मित्रांनो, पण इथे फणस बघा किती आहेत, बरेच आहेत. तर मी आणि पप्पा फणस काढायला चाललो आहे. ठीक आहे, काढूया आपण. सकाळपासून मळब होतं आणि आत्ता आकाश मोकळं झालं आहे संध्याकाळचं. ठीक आहे, संध्याकाळचं वातावरण हे नेहमीच छान असतं आणि मला सकाळपेक्षा संध्याकाळ जास्त आवडते. खूप छान असं वातावरण आहे. आणि आपल्या काकांचं घर. ओके, पेरू आलो होतो आपण गेल्या वर्षी काढायला इथे, आणि गेल्या वर्षी काही दिवसापूर्वी सुद्धा काढून गेलो आपण फणस. आणि ते बघा, अरे ते बरेच आहेत, 4-5 नाही आहेत. इथे एक आहे आणि तो एक आहे, तो एक आहे. कदाचित आपण यातलाच काढू. बघू पप्पा काय म्हणतात. पप्पांवरती आहे नक्की कुठचा काढायचा, तो काढायचा की हा काढायचा. ठीक आहे, जरा मागून एक फेरी मारून येऊया. कालच्या पावसानंतर इकडची कंडिशन काय आहे. ओके, या झाडावरती काही आंबे आहेत. ठीक आहे, बघू त्या आंब्यांचं काय करायचं. काका जे म्हणतील ते तसं. एक फणस आहे, हा खूपच मोठा फणस आहे. घरामध्ये माणसं आम्ही 3 जण आहोत. हा फणस कोणी कोणी खायचा आणि किती खायचा.
काका होते तेव्हा त्यांनी काढला होता. एक आहे तो आता मोठा झाला आहे, बघू आता कुठचा काढायचा तो. आजी होती तेव्हा हे झाड खूप मोठं होतं, आता त्याचं छोटंसंच रोपटं राहिलं आहे. आणि मित्रांनो हा बघा, ओ बाबा कढीपत्ता. हा बोला. हा तेच म्हटलं मी, हे काढूया. आणि मग एकदम चढायला पण इझी, असं पण हे नाही आहे. तो बघा पिकलाय वाटतं, तो खराब होत चाललाय शेवटचा. तो आहे तिकडचा मोठा आहे. आणि हो हा बघा हा बघा इकडे या. हा बघा वर. हा वर आहे. तुम्हाला अजून दिसत नाही? नाही, कुठं खराब झालाय? खराब नाही, पण तो थोडासा वाटतोय बघा, डाग आहे त्याला. तो काढायला जमणार नाही तुला. बघू चला, ट्राय करतो. जर होत असेल तर येत असेल तर बरं. त्या फाटीच्या मुदात येत, त्या फाटीच्या मुदात पाय. वर घेतलास का? हा लाल नाही झालाय. त्याच्यावर तो एकच आहे ना? तो एकच आहे मोठा, बघून या तुम्ही. ढकलून घातलाय आपण इथे. हा हे तयार आहे फणस. ठीक आहे. का हे सगळे आमच्या आईची कृपा. ह्या आईने घर बांधल्या हे सगळे लावून ठेवलेत. त्यातले काही तोडलेत आम्ही, कारण हे फार गच्च झालं होतं. आज जर आम्ही हा फणस खातोय तर त्याच्यामागचं कारण म्हणजे आमची आईने एवढं सगळं लावून ठेवलं होतं ते सुद्धा. आणि असं म्हणतात की माझी आजी जी जी झाडं लावायची ती झाडं चांगली व्हायची. पूर्वीच्या हातांचे कष्ट आहेत ते सगळे. हे पेरू, ह्या घरी जेवढी झाडं दिसतात ती झाडं आईने लावली आहेत. पप्पा तयार आहे ना? तयार आहे ना? तयार कसं समजायचं जरा माहिती द्या. तो त्या फणसाचे काटे बघ कसे झाले ते. थांबा,
तर मित्रांनो आता पप्पा सांगतायत फणस तयार कसा समजायचा सांगा. हे दाते मोठे होतात आणि एकदम फाकतात असे. म्हणजे हा बरोबर काय हा तयार आहे. हा हा. तो बघ कसा तो मोठावाला एकदम. तो मोठा आहे ते काय दाते बघ फाकले तसे. हा बरोबर. ह्या म्हणजे ह्या दात्यामधलं अंतर कसं हा. हे दाते आहेत ना त्याच्यातलं अंतर असं हे होतं वाढतं मोठं distance पसरतं. वाढतं, हा. आणि हे होतात. बरोबर. हा कदाचित कोवळा असण्याची शक्यता आहे. आपल्याला तोच काढायचा होता पण हा काढलाय. बघू मग काय म्हणताय तुम्ही. जाऊयात ना घेऊन हा ना तो काढायचा ना नको तेच म्हणतो. उगाच आहे कशाला हा, फुकट ठीक, कशाला घालू? चालेल चलो काहीच. उगाच आपला घेऊन हा कोयती घ्या तुम्ही बाकीचं बघतो मी. चला हे लावाल बरं लावा. चला हे बघा मित्रांनो कोकणचा मेवा. ठीक आहे व्हिडिओ हलत असेल मित्रांनो कारण 4K 30 FPS शूट करतोय. बाबा ओके सो 4K 30 FPS आपल्याकडे व्हिडिओ हा शेक होतो आणि 1080p 60 FPS असल्यामुळे व्हिडिओ शेक होत नाही. म्हणजे एवढा सेन्स आजकाल सगळ्यांना आहे. ठीक आहे तरी मी सांगतोय कारण कॅमेरा चालू ठेवून काहीतरी बडबड झाली पाहिजे म्हणून मी नुसता बडबडतोय. सो काटे टोचत आहेत बेकार. ठीक आहे तर फणस आणलाय घरी मित्रांनो. आपल्याला हा चिक काढून टाकायचा आहे आणि चिक काढून टाकायची पद्धत पण आहे. हे असं पान घ्यायचं ओलं मग ते आंब्याचं असो वा कसला असो वा सुखा पातेऱ्याचं पान असो आपल्याला काम एवढंच आहे की हा चिक काढायचा आहे. मग ते पान ओलं असो किंवा सुखं असो वा काही असो एखादा प्लास्टिकचा तुकडा असो प्लास्टिक असो प्लास्टिकचा कागद असो छोटंसं लाकूड असो किंवा काही असो आपल्याला महत्त्वाचं आहे की हा चीक निघणं गरजेचं आहे. हा चीक असा काढतात. ओके सो आपण चीक काढलेला आहे बऱ्यापैकी. आणि एक पान मग असं फेकून द्यायचं. आपल्याकडे रातांबे सुद्धा किती वेस्ट जात आहेत बघा. कालच रतांबे काढलेत आपल्याकडे अजून अर्धे काढायचे आहेत. काढू आपण हळूहळू बरीच कामं राहिली आहेत आपली. ठीक आहे पप्पा घेऊ पडवीमध्ये. हा तो पडीमध्ये ठेव आणि तू इकडे पुढे जरा झाडू मारून घे. हो मम्मी दरावजा उघड मागचा दरावजा. नाही तर थांब मी आतूनच येतो. माझ्या रूपाची मैना